ब्लाऊज शिवल्यानंतर ब्लाऊजला प्रेस कशी करायची हा व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे. तरीसुद्धा आपले नवीन ज्या ताई आपल्याला जॉईन झालेल्या आहेत, आपल्या फॅमिलीमध्ये पुन्हा आलेल्या आहेत, त्या ताईंना तो व्हिडिओ कदाचित सापडला नसेल. त्यांच्याचसाठी आज आपण ब्लाऊजला मी प्रेस कशी करते हे दाखवणार आहे. कारण हे आता ब्लाऊज शिवून तयार झालेलं आहे आणि हेमिंगवरून आलेलं आहे आणि याला प्रेस करायचे आहे. तर म्हटलं चला, बऱ्याच वेळेला नजरेखालून डोळ्याखालून ही कमेंट गेलेली आहे. आता त्या नवीन ताईंसाठी हा व्हिडिओ आहे. जुन्या ताईंनी पाहिलं तरी पण चालले, काही प्रॉब्लेम नाही. प्रिन्सेस कट आहे, सुंदर असा बटणीवरचा हा ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजला आता मी प्रेस करणार आहे. चला मला दाखवते. सगळ्यात अगोदर तर पाण्याचा स्प्रे करून घेते, कारण कपडे खूप नाजूक असतात आणि प्रेस इकडे तिकडे त्याला चिटकू नये, लागू नये, त्यासाठी स्प्रे करून घेतलेला आहे. स्प्रे केल्यानंतर सगळ्यात पहिलं मी स्लीव्ज आहे त्याला प्रेस करते. एक साईडची स्लीव प्रेस झाली. सुद्धा ही शिलाई बघायची आहे, प्रॉपर आहे का, त्यानंतर प्रेस करायचं आहे. नंतर लागलीच मी शोल्डरच्या इथे थोडीशी प्रेस फिरवते, या हातावरती आली. तर आता बॅक साईडला आपण बॅक साईड जसं आहे त्या पद्धतीने ठेवून प्रेस फिरवायचे. प्रेस फिरली ना की आपण केलेल्या कामाला अजून 4 चांद लागतात. हा माझा अनुभव आहे. तुमचं काही वेगळा असेल तर तुम्ही मला सांगू शकता. आज मी रेड ब्लाऊज घातले आणि रेड ब्लाऊजच तुमच्यासोबत हा व्हिडिओ प्रेसचा शेअर करते. कारण बघा, प्रेस केल्यामुळं पाठीमागच्या पार्टला खूप छान लुक आला. हेमिंगचा वगैरे पार्ट असतो ना, त्याला आता फ्रंट साईडचं शोल्डर आणि फ्रंट साईडचा गळा प्रेस झालं. त्यानंतर जी साईडची शिलाई आहे आपली ती प्रेस करायची आहे, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. आता समोरून वरच्यावर प्रेस केल्यानंतर 4 टक्स असं कटोरी असो किंवा प्रिन्सेस असो, जी आपली प्रिन्सेसची लाईन आहे त्याच्यावरून शोल्डरपर्यंत स्ट्रेट करून घ्यायचा आहे आणि मग ह्याच्यावरती प्रेस फिरवायचा आहे. म्हणजे हा जो प्रिन्सेस कटचा पॉईंट आहे तो खूप छान उठून दिसतो आणि प्रॉपर असा त्याला लूक येतो. त्या साईडनी पण तेच करायचं आहे. शोल्डर पूर्ण स्ट्रेट करून आपली जी प्रिन्सेस कटची स्टिच लाईन आहे ती. आता बघा, प्रेस झाल्यानंतरचा आणि प्रेसच्या अगोदरचा ब्लाऊजचा जो लूक आहे तो तुम्हाला लगेच कळेल. बॅक साईड बघा, हा आहे प्रेस झाल्यानंतरचा लूक आणि हा फ्रंट साईड बघा. प्रिन्सेस कटचा पार्ट किती सुंदर दिसतोय, व्यवस्थित लूक दिसतोय आणि फिनिशिंगला सुद्धा 4 चांद लागलेला आहे. जसं मी म्हटलं की 4 चांद लागतात आपल्या कामाने, आपल्या या गोष्टीला. तर फिनिशिंग इतकं सुंदर आलेलं आहे आणि मला हा स्वतःलाच खूप ब्लाऊज आवडलेला आहे. कारण लाल कलर म्हणजे पैठणीमध्ये त्याच्यात हे प्रिंट आहे. असे टसल्स दिलेले आहेत, त्यांना 3-4 हवे होते तर 3च झाले कपड्यामध्ये. तर तुम्हाला सुद्धा ब्लाऊजला प्रेस कसं करायचं ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो.